हॅलो. हाय बोल. हॅलो मैत्री. हॅलो. हॅलो हाय बोल. हॅलो. तुला ऐकू येत आहे का? हॅलो. हॅलो हॅलो आई मला ऐकू येतंय. तुझ्या आवाजाला काय झालं? असा काय येतोय आवाज? बरं नाही का तुला? अगं हो मी आता झोपेतनं उठले ना म्हणून आवाज थोडासा बसलाय. ओ ओ ओ ओके. नाही म्हणजे असं काहीतरी सोअर थ्रोट वगैरे असेल तर गार्गल्स कर बाळा. तुला तुला मी औषधाचं नाव पाठवू का? मेसेज पाठवते मी तुला. आई मी डबिंग आर्टिस्ट आहे, सो मी काळजी घेईन, काही ना काहीतरी मी करेन. डोंट वरी. दॅट्स गुड. सो फोन का केलेलास? फोन का केला होतास म्हणजे काय? आई आहे मी तुझी. चौकशी करायला फोन नाही का करू शकत मी? चौकशी करायला फोन केला होता. बरी आहेस का तू? काल झोपलीस ना व्यवस्थित? हो अगं एकदम व्यवस्थित झोपले गे. ढाराडूर झोप लागली होती मला आणि स्वप्न पण नाही पडलं. इनफॅक्ट तुझा फोन आला ना तेव्हा मला जाग आली. ओह आय एम सो सॉरी. अगं ते मला वाटत असतं ना नेहमी तू जरा लवकर उठावंस असं. मी विसरूनच जाते तू उशिरापर्यंत झोपतेस, रात्री झोप येत नाही तुला. ते आय एम सॉरी. इट्स ओके इट्स ओके. अगं इनफॅक्ट मला जरा उशीरच झाला. अगं काय झालं, मी आणि सौमित्र जरा गेलो होतो संध्याकाळी जेवायला आणि त्याच्यानंतर रात्री आमचा अख्खा ग्रुप घरी आला होता आमचं लग्न ठरल्याच्या सेलिब्रेशनची पार्टी करायला. यु नो व्हॉट, फुल कॅन्डल बिंडल लावून अंधारामध्ये सेलिब्रेशन केलं आम्ही. फुल टू धमाल. खूप मजा आली. असा इव्हेंटफुल गेला दिवस. एकदम फ्रेश वाटलं. तू खरंच बरी आहेस ना? म्हणजे आमचा दोघांचा निर्णय. आई हे बघ, तुम्ही जो निर्णय घेतलाय ना तो खूप मॅच्युअरली घेतलाय आणि मी सुद्धा हे सगळं खूप मॅच्युअरली एक्सेप्ट केलंय. आणि तू माझी काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे आता. तुला सगळं खूप अवघड जाणार आहे आई. तुझी ठरवलेली सगळी सिस्टीम आता बदलणार आहे ना, त्यामुळे तूच तुझी काळजी घे. आणि हे बघ, तुला काहीही लागलं ना तरी मला कधीही फोन कर, मी आहे. ओके? थँक्यू. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया,
हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके